नमस्कार, मनीषा व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत खोकला, कफ, सर्दी यासाठी रामबाण असं औषध। तर आपल्याला यासाठी लागणारे 100 ग्रॅम आलं घेतलं तर आपल्याला याला 200 ग्रॅम गूळ लागेल आणि 200 ग्रॅम आलं घेतलं तर यासाठी आपल्याला 400 ग्रॅम गूळ लागणार। म्हणजे आपल्याला आल्याच्या दुप्पट गुळाचा वापर करायचा आहे। तर इथे आता आपण सगळ्या बाजूनी आलं असं छान जाळीच्या भांड्यावरती भाजून घ्यायचे पहिलं आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित ते मध्यम आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित ते भाजलं जातं। आता हे भाजलेलं आलं आपल्याला पाण्यामध्ये घालायचंय आणि आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर चाकूच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने याची आपल्याला खरडून साल काढून घ्यायची आहे। तर मी चाकूच्या सहाय्याने याला पहिलं आधी चोळून मी स्वच्छ धुवून घेतलं। त्याचं काळसर जे पाणी आहे हे आपल्याला फेकून द्यायचंय आणि परत नव्याने पाणी घ्यायचंय। मी चाकूच्या सहाय्याने या पद्धतीने पूर्ण आल्याची साल काढून घेतली। आता ती अशी खरडली की अगदी सहजपणे निघते। तर आपल्याला पूर्ण या आल्याची साल काढून घ्यायची आहे। तर आता मी पूर्ण आल्याची साल काढून घेते। या पद्धतीने आपण आल्याची पूर्ण साल आता काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे पाण्यामध्ये पाहू शकता, पूर्ण काळं पाणी आणि साल अशी बाजूला काढली आहे आपण। आणि आता आपण हे आलं स्वच्छ पाण्यामध्ये एकदा परत धुवून घ्यायचंय। तर मी पूर्ण आलं एका स्वच्छ पाण्यात असं घातलं आणि त्याला परत एकदा चांगलं धुवून घेतलं। आता हे आलं बारीक पीसेस करून कापून घ्यायचंय आणि मिक्सरला जमेल तितकं हे बारीक करायचंय। त्यानंतर एकीकडे आपल्याला गूळ बारीक कापून घ्यायचंय। अशा पद्धतीने गूळ कापून झाला की आता आपण याचा पाक करून घेणार आहोत। मंद गॅसवरती गूळ आपल्याला वितळायला ठेवायचा आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले काय काय घालायचे ते पाहूया। 2 चमचे जिरं, 2 चमचे बडीशोप, 4-5 लवंगा, काळं मीठ, हळद, ओवा आणि आपण यामध्ये घेतलंय मिरीपूड, कारण खोकल्यासाठी हे सगळ्यात रामबाण आहे। आता मिक्सरला आपल्याला आलं होईल तेवढं बारीक करून घ्यायचंय आणि त्यानंतर यात आपल्याला जिरं बारीक करायला टाकायचंय, म्हणजे जिरं आणि थोडीशी बडीशोप आहे ती सुद्धा याच्यामध्ये आपल्याला चांगली बारीक करून घ्यायची। एकीकडं मी कढईमध्ये गूळ गरम करायला घातलंय आणि आता आपण याचा पाक करून घेऊया। आलं आपल्याला जेवढं बारीक करता येईल तेवढं त्याला बारीक वाटून घ्या, म्हणजे त्याच्यात दशा राहणार नाही। आणि आता बघा पाक असा आपला चांगला झाला की हे जे आपण सगळे मसाले काढलेत ते पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता यावर आपल्याला घालायचं आहे वाटलेलं आपलं आलं आणि या पाकामध्ये ते सुद्धा आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे आलं आणि आपला जो गुळाचा पाक आहे तो परिपूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला त्याला असं छान परतून घ्यायचंय, हलवत राहायचंय आणि या मिश्रणाला आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचंय। चांगले मिक्स होईपर्यंत याला आपल्याला चमच्याने सारखं हलवत राहायचंय आणि आपल्याला याला चांगलं शिजून घ्यायचंय। गूळ आणि आलं यामध्ये टाकल्यावर ते पातळ होते, तर ते पूर्ण आटेपर्यंत याला आपल्याला असं हलवत राहायचंय, म्हणजे जळणारही नाही आणि ते व्यवस्थित शिजलं जातं। पूर्ण त्या मसाल्यांचा अर्क, आल्याचा तिखटपणा, हळदीचा गुणधर्म पूर्ण यामध्ये असे सत्व उतरले जातात आणि कफ आपला वितळण्यासाठी हे खूप रामबाण असं औषध तयार होत आहे।
कारण खूप थंडीचे दिवस आता चालू आहेत आणि प्रत्येकाला काही ना काही सर्दीचे विकार होतात. तर या गोळ्या तुम्ही अशा घरात बनवून ठेवल्या तर त्या तुम्हाला कधीही उपयुक्त पडतील. जेव्हा तुमचा पाक परिपक्व शिजतो आणि तो एकदम डार्क रंगाचा होतो, त्यानंतरच तुम्हाला एका प्लेटवरती असं तूप घालून अंथरून याच्यात तुम्ही वड्या करू शकता किंवा तुम्ही याच्या गोळ्या करण्यासाठी याला थोडंसं असंच कढईमध्ये थंड होऊ दिला. पण याला आपल्याला अजून व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. हा अजून तयार झालेला नाही आहे. हा पूर्ण घट्ट होईपर्यंत याला आपल्याला आटवायचा आहे. या प्रोसेसला थोडासा वेळ जातो, पण एकदा की ह्या गोळ्या बनल्या तर अगदी तुम्ही 3-4 महिने या खाऊ शकता. अशा टिकतात पण त्या आणि खूप स्वादिष्ट आणि खूपच गुणकारी अशा या गोळ्या बनतात. मिश्रण थंड करायला ठेवायचे आणि आपण ज्या कढईमध्ये हे बनवले याला भरपूर प्रमाणात असं लागलं जातं, चमच्याला लागलं जातं आणि यामध्ये आलं आणि मसाले असतात. तर हे थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि गरम करायला ठेवायचे आणि सगळं काढून घ्यायचे आणि एखाद्या बॉटलमध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये डब्यामध्ये हे पाणी काढून तुम्ही चहाला 2-3 दिवस वापरू शकता. कारण एकाच वेळी जर आता डायरेक्ट चहा ठेवला तर तो जास्त प्रमाणात तिखट बनेल. त्यामुळे हे पाणी तुम्ही 2-3 वेळा चहासाठी वापरा. त्यामुळे तुमचा चहासुद्धा एकदम छान औषधी बनेल आणि तुमचं हे पाणी आहे ते वेस्टसुद्धा जाणार नाही. तर हे चांगल्या पद्धतीने पाक झाल्याच्या नंतर आणि थंड झाल्याच्या नंतर असं डार्क रंगाचं दिसतं. तर आता यासाठी आपल्याला थोडंसं थंड होऊन या गोळ्या करताना आपल्याला तोडून याचे छोटे छोटे भाग बनवायचे आणि यासाठी आपल्याला बनवायची खडी साखरची पावडर का जी आपण या गोळ्यांना लावल्यानंतर गोळ्या एकमेकाला चिकटणार नाही म्हणून आपण मिक्सरवर खडी साखर फिरून घेतली आहे आणि ती चाळून एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि अशा सर्व मिश्रणाच्या गोळ्या बनवून घ्यायच्यात आणि त्या गोळ्या ह्या मिश्रणामध्ये अशा चांगल्या आपल्याला घोळवून घ्यायच्यात आणि त्यानंतर ह्या आपल्याला एका हवाबंद बरणीमध्ये पॅक करून ठेवायच्यात. म्हणजे त्या गोळ्याही चांगल्या राहतील आणि त्या एकमेकाला चिकटणारसुद्धा नाही. तर या पद्धतीने माझ्या पूर्ण गोळ्या आता तयार करून झाल्यात. तुम्हाला कितीही कफ झाला असेल, सर्दी झाली असेल तर दिवसातून 3-4 वेळा ही गोळी फक्त तुम्हाला चघळायची आहे आणि तुमचा कफ पूर्ण निघणार आहे याने. ही गोळी आपण जेव्हा चघळतो तेव्हा प्रॉपर सगळ्या मसाल्यांची टेस्ट लागते. तर हा व्हिडिओ जरी उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.